पहिला सामना इथे हरले होते शिवनेरी आणि पहिला सामना हरले होते राजगड। हे दोन्ही संघ आपापले पहिले सामने हरले होते। इथे मात्र पाहूया कुठला संघ आपल्या पहिल्या विजयाची नोंद करते। विजय पाटील सलामीचे षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन संघासाठी समोर फलंदाज असेल कुणाल घरत। पहिला चेंडू विजय पाटील याचा कुणाल घरत साठी भिरकावून दिले चेंडूला। एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, डायरेक्ट हिट केला होता। हॅलो, आयोजकांनी जरा बर्फाचा हॅलो पहिल्या षटकाला प्रारंभ गोलंदाज विजय चेंडूला फोर्स केला, ऑन साइडला चेंडू होतो, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक देखील दक्ष यस वेल जज कॅच अतिशय प्रतिमोत्तम झर कॅरी केली जाते। महत्वाची पहिली विकेट, बिग विकेट। हॅलो हॅलो, आयोजकांनी जरा पहिली विकेटचं पतन, पहिलं विकेट डगाडोलला अमोल हा बाद होतो। नेक्स्ट बॅट्समन चला लगेच आपण 38चं सर्कल आहे ते क्रॉस करा। नेक्स्ट बॅट्समन 38चं जे सर्कल आहे आपण कंपल्सरी क्रॉस करायचं येणारा जाणारा फलंदाज की जेणेकरून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा विलंब उशीर लागणार नाहीये। नेक्स्ट बॅट्समन बॅटल होतो कृपाल। यानंतर तोरणा टायटन्स आणि रायगड रेंजर्स या दोन संघांमधून सामना असेल। त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन तोरणा टायटन्स आणि रायगड या दोन संघांमधून नाणेफेक असेल। त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेक द्यायचं आहे। चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातो, नॉनस्टॉप रिझन मध्ये चेंडू सीमाच्या बाहेर जाणार, चौकार येतोय। या चौकाने संघात धावसंख्या एक बाद 5 ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज विजय। हा चेंडू थोडासा स्वर आउट ऑफ स्टंप, हाफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच व्हायची कोणी वंतर दाब, या वंतर दाबाने संघात धावसंख्या इकडे पुढे सकते। धावसंख्या होते ती 6 ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीने पहिलं षटक हाताने गोलंदाज विजय। थोडासा स्वेर मारा, या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला, फुलेंचा चेंडू ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता होते। धावसंख्या स्थिर आहे ती 1-6। अतिशय प्रतिम उत्तम फटका कृपालाच्या बॅट मधून आणि 1 बॉन्स। एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण केले जाते। 2 धावा घेण्याची संधी, या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुरस्कृत, धावसंख्या होते ती 1-8 ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज विजय। आउट ऑफ इनसाइड, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक। चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मधून अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहिला कृपालेच्या बॅट मधून। चौकार येतो, चौकार संघात धावसंख्या देखील 4 ने पुढे सकते आणि षटक क्रमांक मला वाटतं पहिलं देखील संपतं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, संघात धावसंख्या 1-12। क्रिकेटचा आपण फेस्टिवल पाहतो दुपारच्या सत्रामध्ये, मग क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत, खास करून ग्रुपच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन झालेले आहेत त्या प्रेक्षकांचं मनस्वी स्वागत।
दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय अथर्व. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं गोलंदाज येतो अथर्व. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. तोरणा टायटन्स आणि रायगड रेंजर्स. ऑन द राईस थोडसा ऑन द ऑफचा फटका पण पाहिला. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एकदम कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. यस या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 14. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अथर्व. चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. शॉर्ट फाईन सीमार्श केला करतो. चौकार येतोय. अतिशय प्रतिम उत्तम फटका. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. चेंडूला सुंदरसा स्वीप केला. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहिला. चौकारी संघाची धावसंख्या 4 ने पुढे सकते. 18 एक बाद 18 ओव्हर क्रमांक दुसरा. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतो अथर्व. आतापर्यंत ज्यानं 2 चेंडू मध्ये खर्च केला तब्बल 6 धावा. कुणाल घरतेच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र अतिशय चांगला चेंडू प्रथम उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली. जागेवरून चेंडू स्पर्कट काढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता. चौकार खाल्ल्यानंतर थोडासा कमबॅक करताना गोलंदाज चौकारचं प्रत्युत्तर देताना मैदानाच्या आतमधून फलंदाज आला. आता मात्र ऑन द राईस आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 20. 20 रन. लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला परंदाज संघ. धावसंख्या 1 बाद 20. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू मारतोय. व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. आउट ऑफ लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू. फलंदाजात थोडासा अवक्या बाहेरचा चेंडू. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वडा. धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 21. लॉस ऑफ 1 विकेट. हा चेंडू देखील थोडासा सुधार आहे. आउट ऑफ स्टंप. नो बॉल आहे. हा चेंडू देखील असेल फ्री हिट. नो बॉल चेंडू आहे पट्टीच्या बाहेरून. विनेश पाटील आपण देखील प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. आदरणीय विनयजी पाटील आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तुमची जागा प्रेक्षकांमध्ये नसून आमच्या व्यासपीठावर मंचावर आहे. क्रिकेट फेस्टिवल. क्रिकेटचा बिग इव्हेंट. क्रिकेटचा बिग शो. केपीएल आपण पाहतोय. कोपर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन. निसर्गाच्या सानिध्यात ही स्पर्धा आपण पाहतोय. हा चेंडू मात्र आउट ऑफ लेग स्टंप. स्क्वेअर मारा पंचांचा 1 धावेचा निर्माला. धावसंख्या एकाने पुढे सकते.
हॅलो हॅलो चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका. चेंडू येतो मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 24. 24. हॅलो हॅलो खुश खबर कुणाल घरात या. आपण जर विचार केला 12.50 ची सरासरी. तिसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात. आघात आणि गोलंदाज येतोय तिसऱ्या ओव्हर मधून. कल्पेश वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसऱ्या षटकात गोलंदाज कल्पेश. चला प्लीज थोडस स्पीडअप करा. बेल कमी घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज येतो कल्पेश. लेफ्ट हँड राऊंडचा मारा. अतिशय प्रतिम उत्तम फटका. चिवडा सुंदरसा स्ट्रोक केलाय. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. खऱ्या हाताने चेंडूची फेक थोडीशी आखूड टप्प्याची आपण पाहिली. शॉर्ट पेस डिलिव्हरी. हाफ टेकर पद्धतीचा चेंडूचा फलंदाज शपल झाला. ऑन साइडचा फटका देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्टतेचा बॅट मधून सजला आणि चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. कृपालेच्या बॅट मधून चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 29. हा बोल साहेब. बोला बोला. ओके. बॅक टू बॉलरचा मारा केला जातो. आपल्या फौजमध्ये कलेक्ट केला जात आहे. आत्मघातकी प्रयत्न धाव घेण्याचा आणि या प्रयत्नामधून महत्वाची विकेट. धावचित बाद होतोय कृपाल. अति घाई आणि कुठेतरी संकटात नाहीये. खऱ्या अर्थानं जत धाव नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि अनुषंगाने महत्वाची विकेट धावचित बाद झाली. बघा विजय पाटील तुम्हाला देखील स्पर्धेच्या माध्यमातून सुवर्ण संधी. आपण जर झेल कॅरी करता तर तुमचं मित्र आहेत गणपतचे भोईर कशेडी शाखेचे शाखा प्रमुख. यांच्याकडे तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेलं आहे. ऋतिक पाटील आपण थोडस स्टेजशी संपर्क साधायचा आहे. जास्त नाही थोडासा. ग्रामपंचायत कोपर आणि कोपर ग्रामपंचायत वरिष्ठ लिपिक सन्माननीय विनेश पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. KPL स्पर्धा 2025. चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉट मडापला. धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित झेल घेण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. अपरचं उत्तम होतं. प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित त्याच्या माध्यमातून झाली. चेंडूपर्यंत मात्र पोहोचू शकला नाहीये आणि ह्याच दरम्यान चेंडूचं सेफ प्लॅन झालं. 2 धावा घेण्याची संधी झाली. 2 धावांनी संघात या 2 धावांनी संघाची धावसंख्या 31. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू थोडासा स्वार आहे. आउट ऑफ प्लेक्स्टमच्या बाहेरचा पंच वाईट चिकफून करते. कमांतर धावणी संघात धावसंख्या पुढे सकते धावसंख्या होती ती
आता मात्र अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्तम चेंडूची फेक होती जागेवर चेंडू ऑनसाइड ऑफसाइड खेळण्याचा प्रयत्न होता प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर फार महत्वाचं असतं चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं अतिशय चांगला फटका प्रतिम उत्तम फटका आपण चेंडू जागेवर राहून सुंदर असा अपड्राईव्हचा फटका आपण पाहिला चेंडू मिडापला जातोय चांगलं शतरक्षण आउटफील्ड मधून केलं जातं मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी देखील होते वन शॉटचा इशारा म्हणजे रातभर हिसाब केल्यानं नशिबाला पोर नाही झाला शिकत धावसंख्या 1 ने पुढे धन्यवाद चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता चेंडू जातो शॉट थडम्यानला इनफिल्ड मधून चांगलं शतरक्षण एक धाव घेण्याची संधी या एक धावेने संघाची धावसंख्या .34 34 धावा धावफलकावर आहेत तिसरं षटक संपतं 3 षटकांच्या अंती 34 आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक बघूया कोण गोलंदाज येईल शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज यश राज चौथ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक चौथं यशराज बॅक टू बॉलर मारा केला जातो आपल्या पासून कलेक्ट केलं जात आहे कुठेतरी आपली पॉपिंग सोडून नॉन स्ट्राईक फलंदाज हा बाद सन्मान्य रितेश म्हात्रे आपण जर प्रेक्षकामध्ये असाल विद्यमान सदस्य ग्राम यतेश म्हात्रे आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचवूया जे विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कोपरचे येथे जे आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचवूया या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत बघा स्नेह भोजनाची उत्तम सोय मात्र सर्वांना एक विनंती आहे आपण स्नेह भोजन करताना मंदिराच्या आवारात जेवण करू नका प्लीज तुमच्यासाठी एक स्पेशल स्पॉट आहे समोरचा स्पॉट समोरच्या मंडपात जा जेवणासाठी मंदिराच्या आवारात कोणी जेवण करू नका प्लीज पहिले आमच्या पंचांना कॉमेंटरांना द्या क्रिकेट प्रतिभाला क्रिकेटचा ब्रेक इव्हान आपण पाहतोय शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे नेक्स्ट बास्पांडे बाटल मैदानामधून येतोय हर्षल स्ट्राईक रोटेट करण्याची संधी कौशल्याला
यशराज. चेंडूला बिग एड मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना चेंडूची लाईन व्यवस्थित आउट ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाय चिकून घेत अवांतर धाव. या अवांतर धावणे संघात धावसंख्या एकने पुढे सकते 36-36. या ठिकाणी मात्र चेंडू स्विचेटचा फटका अतिशय प्रथम उत्तम फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय कव्हरला, शतरक्षकाला बेट करून झिमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. आणि या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होते ती 40 रन. कौशिकीच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. फलंदाज थोडासा चप्पल झाला, चेंडूला एम्प्लॉईज काढण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. आम्ही 4 ओव्हर नंतर येतो. आम्ही काय पण जेवणार. सेकंड जा नाही तर मग नाही चल व्यवस्थित शिस्तीने वाढा. जा थोडासा नाही रेल जा. किती झाले तर 4 षटकांच्या धावसंख्या होती ती 41. धावसंख्या 41 आणि विजयाचं लक्ष असेल तर 42 धावांचं. जरा पाण्याची भारती पाठव पाणी तिथे हे पंचाने घेऊन जा पाण्याची बॉटल याची खाली आहे ना. हॅलो हॅलो हो बंद कर.
हॅलो 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 अतुल बाल बंद कर बंद कर बंद कर. संदीप यांचा हलकासा ऑफच्या दिशेने काढलेला चेंडू चेंडू जातोय आणि संदीप यांनी हलकासा ऑफच्या दिशेने काढलेला चेंडू यावर पहिल्याच चेंडूवर 3 धावा बनवले आहेत. लकी यांची चापा फाटलेला आहे यांचा आणि व्हाईट पुढे चेंडू आणि कल्पेश यांनी उंचावर मारले चेंडू सीमा पार चौकार. आणि नंदू यांचा पहिलाच दुसरा चेंडू आणि चौकार. कल्पेश यांच्या बॅटनं निघालेला चौकार. निर्धाव असा चेंडू नंदू यांच्या गोलंदाजीतून. संघाची धावसंख्या 8 वर पोहोचलेली आहे आणि कल्पे यांचा उंचावर मारलेला चेंडू बघूया सीमापार चौकार. संघाची धावसंख्या 12. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या 12. 4 चेंडू ना चौका 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 पुढील चेंडू आणि पंच यांच्याकडून नो बॉलचा इशारा. पुढील भीमर पुढचा चेंडू फ्री हिट.
14. एक दोन तीन चार चार चेंडू संदीप यांनी आणि फिट आहे पंच लक्ष ठेवा फिट आहे. नाही तो आउट बघ पुढील चेंडू कल्पेश यांना हलका दिशे लेग साईडच्या दिशेने गटावे चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न आणि तीही पूर्ण. ओव्हर होईल ना ओव्हर. नंदू यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा. धावांचा डोंगर आणि संदीप हे रिटायर्ड झालेले आहेत. त्यांच्या जागी यशराज पाटील बघूया. सांघिक पहिलं, सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं क्षेत्र. कोणी जेवायचं असेल त्यांनी समोरच्या मंडपामध्ये जा. जे कोणी फ्री असतील, मयूर कोणी फ्री असतील त्याला जेवायला पाठव. तुम्हाला तुम्ही नाही जेवलं तरी चालतील. प्रफुल्ल सोय करेल तुमची. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतं ते निखिल. संदीप संदीप यशराज कोणी जेवायचं असेल त्यांनी समोरच्या मंडपात जा आणि बाजूनं जा एकदम चौक्याच्या बाहेरनं. बटाटी धुवून खा. ऑफ साईडच्या दिशेने हलकासा कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. यशराज यांनी आणि 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या 19. आणि यशा यांच्या बॅट मधून चौकार. संघाची धावसंख्या 23. निखिल यांच्या 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिला चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू चौकार. बघूया तिसऱ्या चेंडूवर यशराज यांनी ऑफच्या दिशेने तोडलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न आणि तीही पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 25 वर. दुसरं षटक निखिल यांचं. निखिल यांचं चांगली गोलंदाजी. यशराज यांना बॉल समजणार नाही.
निर्धाव चेंडू. धाव संख्या झालेली ती 25. रायगड रॉयल्स या संघाचे यशराज. राजगड शेवटचा चेंडू. निखिल यांचा शेवटचा चेंडू. पंचवीस. दुसरी ओव्हर आहे. शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली आहे ती 25. पुन्हा एकदा यशराज यांना काही बॉल समजला नाही. निर्धाव चेंडू. लगातार 3 चेंडू डॉट. बारा बॉल 17 रन. बारा चेंडू 17 धावांची गरज. बघूया कुणाल कुणाल 12 चेंडू 17 धावांची गरज. कुणाल घरत आपल्या संघासाठी बघूया धाव वाचवतात का. स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आले कुणाल. संघ मालक बघूया आपल्या संकटमोचक बनतात का आपल्या संघाचा. रोहित फाईन पडेल तुम्हाला. पंच आपला डिसिजन कळवावे. पंच आपला निर्णय कळवावा. आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. कल्पेश सध्या थर्ड अंपायर नाही आपल्याकडे. जो रडेल त्याला जेवण नाही. कुणाल घरत यांनी पहिल्याच चेंडूवर कल्पेश यांना बाद केलेला आहे. आपल्या संघाचा संकट मोचक कुणाल घरत. बघूया दुसऱ्या चेंडूवर मयूर यांचा विकेट घेतो का मयूर त्यांचा विकेट घेतो. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक कुणाल घरत यांचं. पहिल्या चेंडूवर कल्पेश यांना बाद केलेलं आहे. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज मयूर यांनी लेगच्या दिशेने हलकासा कटवलाय चेंडू. 1 धाव पूर्ण आणि 1च धाव. नाव माहिती ना आपलं. फिल्डिंग संघाचा 12वा खेळाडू इथं नसल्यास 2 रनांची पेनल्टी देण्यात येईल.
12 खेळाडू लवकर ये. यश गेले यांचा मानापुढू आणि चौकार. लकीची हाईट कमी असल्यामुळे लकीच्या वरून अनलकी ठरला. लकी नाही, लकीच अनलकी आहे. कुणाल घरत आपलं 12 किलो आलेलं आहे धावत पलत केवणीच्या डोंगरीतून. चांगली गोलंदाजी कुणाल यांची. यशराज यांना काही समजलं नाही. चेंडू आनंद पायावर. आठ बॉल 12 धावांची गरज आणि कुणाल यांनी यशराज यांना बोल्ड केलेला आहे. यशराज यांना ट्रिपलाची 7 बॉल 12 धावांची गरज. कुणाल घरात यांची चांगली गोलंदाजी. आणि नेक्स्ट बॅट्समॅन येत आहेत विजय पाटील. आता बघूया कुणाल घरात आपल्या संघाचा संकट मोठं बनतो की मयूर. आणि आमचे कॉमेंटेटर आलेले आहेत त्यांना ताबा देत आहोत. उमेश 7-12चा ताबा देत आहोत. डोंगरी तुझ्या नावावर. धन्यवाद भारत पाटील. अतिशय सुरेख असा फटका होता. इथे मात्र धावबाद होतोय फलंदाज विजय पाटील. 30 धावा धावपळगाव लागल्या गेल्या आहेत. बेचाळीस धावांचं टार्गेट होतं त्यातल्या 30 धावा आलेल्या आहेत. अजूनही 12 धावा बनवायच्या आहेत. एकतीस धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू आणि 11 धावा. पाहूया जे 11 धावा रोखण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला ते संधी मिळते. कौशिक पाटील आलेले आहेत. 6 चेंडू 11 धावांची गरज. नवीन फलंदाज येतो या. एक युवा फलंदाज आहे. स्ट्राईकला असतील मयूर पाटील आणि नॉन स्ट्राईकला एक युवा फलंदाज. 6 चेंडू 11ची गरज. तनिष आलेले आहेत. 6 चेंडू 11 धावा रोखण्यासाठी कौशिक पाटील याच्याकडे गोलंदाजी सोपवली आहे. एक अनुभवी गोलंदाज आहेत. समोर फलंदाज मयूर. 6 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. 6 चेंडू 10 धावांची गरज. पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात हाताळला गेला आहे कौशिकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलेला आहे. इथे मात्र डॉट बॉल. 5 चेंडू 10 धावा. एखादा जर मोठा फटका आला तर नक्कीच पार्ट जड होईल. इथे मात्र चेंडू उचललाय. चेंडू खाली येतोय. कृपाल अतिशय सुरेख झेल. फलंदाज फेल. चार चेंडू 10 धावांची गरज.
नवीन फलंदाज येतोय ऋषी. 4 चेंडू 10 धावांची गरज. तर मंदिर परिसरात कोणीही जेवण करू नका. आपलं समोरचं मंडप आहे तिकडे जेवायचं आहे. यानंतरचा सामना असेल तोरणा टायटन्स आणि रायगड रेंजर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल सामना संपल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. तर ऋषी याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपण जर 2 चौकार मारले तर भारत पाटील याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि षटकार मारला तर पार्टी रोहित पाटील याच्याकडून. चार चेंडू 10 धावांची गरज. नॉन स्ट्राईकला तनिष, स्ट्राईकला ऋषी. कौशिक पाटील इथे मात्र पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आणि फलंदाज बाद. आणि पैशाच्या नादात हा विकेट पडलेला आहे. खरे तर जागेवरूनच फटका मारला तर नक्कीच काही धावा मिळालेल्या असते ऋषियाला. नवीन फलंदाज येतोय. रोहन आलेले आहेत नवीन फलंदाज. 4 चेंडू 9 धावांची गरज. आतापर्यंत 2 चेंडू व्हाईटच्या स्वरूपात हाताळले गेले आहेत कौशिक याच्या माध्यमातून. 4 चेंडू 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा. इथे मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि पुन्हा एक फलंदाज बाद. प्रफुल्ल नवीन फलंदाज प्रफुल्ल रोहन हा फलंदाज बाद झालेला आहे. आणि ते हॅट्रिक झालेली आहे. गुपचूप हॅट्रिक केलेली आहे कौशिक यांनी. तीन चेंडू 9 धावांची गरज आणि हॅट्रिक केलेली आहे कौशिक यांनी. आणि प्रफुल्ल साठी चौकारास 500 रुपयाचे पारितोषिक. 3 चेंडू 9 धावा. सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतो कौशिक पाटील. अजूनही बॅटला चेंडू लागलेला नाहीये. षटकार मारला तर 2 डबे. आता बॅटला चेंडू लागलेला आहे पण याचा काही उपयोग नाहीये. आणि हा सामना जिंकलेला आहे शिवनेरी.